मित्रांनो, हा आहे आपला डेस्कटॉप कॉम्प्युटर। हा दिसताना आपल्याला 4 आयटम दिसतात, म्हणजे काय CPU, कीबोर्ड, माऊस, LCD ह्या गोष्टी दिसतात। पण ह्या गोष्टी वापरत असताना त्याच्याबरोबर आपल्याला अनेक गोष्टीचा वापर करावा लागतो। म्हणजे काय तर त्याच्यासाठी आपल्याला प्रिंटर, स्कॅनर, मोडेम, वायफाय डिव्हाइस, पेन ड्राईव्ह, स्टोरेज डिव्हाइस, इतर नेटवर्किंग डिव्हाइस भरपूर काय वापरावं लागतं। आणि ह्या डिव्हाइसेस किंवा ही डिव्हाइस आपल्या लॅपटॉपला किंवा डेस्कटॉपला कशा पद्धतीनं जोडावी लागतात त्याला बऱ्याचशा आपल्याला अडचणी येतात। तर आज आपण बघूया ह्या PCला म्हणजेच कॉम्प्युटरला आपण कोणकोणती डिव्हाइसेस जोडू शकतो आणि कशा पद्धतीनं जोडू शकतो। तर हे जोडण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला CPUच्या पाठीमागं जे वेगवेगळे प्रकारचे कनेक्टर्स किंवा आउटपुट इनपुट डिव्हाइसेस दिसतात त्याच्याशी रिलेटेड आपण डिस्कस करू। ही डिव्हाइसेस कशावरती अटॅच्ड असतात, म्हणजे ज्या मदरबोर्डवरती ही डिव्हाइस आपण अटॅच करतो तो हा मदरबोर्ड आपण ह्या कॅबिनेटमध्ये म्हणजेच डेस्कटॉप PCमध्ये जोडलेला असतो। आणि त्याच्या बॅक साईडला अशा पद्धतीने आपल्याला डिव्हाइसेसचा मॅप दिसतो, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे डिव्हाइसला काय म्हणतात, कोणकोणते प्रॉडक्ट किंवा कोणकोणती डिव्हाइसेस जोडली जातात याच्याबद्दल आपण आता माहिती घेऊया। सर्वात प्रथम आपल्याला PS2 कीबोर्ड म्हणजे ब्ल्यू कलरमध्ये जी पिन दिसतात त्याच्यामध्ये आपण PS2 कीबोर्ड जोडतो। त्याच्यावरती ग्रीनमध्ये PS2 माऊस, म्हणजे हे दोन्ही पण कनेक्टर 6 पिनचे असतात आणि हे जुन्या म्हणजे ओल्ड पद्धतीचे जे PS2 कीबोर्ड माऊस असतात ते त्याच्यामध्ये त्या पिनमध्ये जोडले जातात। आता सर्वच USB मध्ये जोडले जातात, त्यामुळे ह्याचा फारसा नवीन मदरबोर्डवरती वापर होत नाही। त्यानंतरचा जो पोर्ट आहे तो सिरियल पोर्ट COM1 जो 9 पिनचा कनेक्टर आहे। याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे डिव्हाइस यांचा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी, कनेक्ट करण्यासाठी किंवा वेगवेगळे PCB कार्ड्स असतात किंवा इंडस्ट्रियल डिव्हाइसेस असतात त्यांचा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी किंवा त्याचं सॉफ्टवेअर अपलोड करण्यासाठी या डिव्हाइसचा वापर केला जातो। त्यानंतर VGA पोर्ट आपल्याला दिसतोय जो 15 पिन डी कनेक्टर पण त्याला म्हटलं जातं। त्याच्या थ्रू आपण आपल्या PCचा डिस्प्ले आउटपुट काढतो, म्हणजे याला आपण मॉनिटर, LCD स्क्रीन, TV असे डिव्हाइसेस जोडून आपण जे वर्किंग करतो आहे ते डिस्प्ले ह्या आउटपुट डिव्हाइस थ्रू आपल्याला स्क्रीनवरती दिसतं। त्यानंतर वरती जो दिसतो आहे पॅरलल पोर्ट LPT1 प्रिंटर, हा जो कनेक्टर आहे हा 25 पिनचा कनेक्टर आहे। याला आपण स्कॅनर किंवा जुने डॉट मॅट्रिक्स प्रिंटर पण याच्या थ्रू जोडून आपल्या प्रिंटआउट किंवा या पोर्टला स्कॅनर जोडून आपली जुनी डॉक्युमेंट्स स्कॅनिंग करण्यासाठी पण याचा उपयोग केला जातो। त्यानंतरचा जो पोर्ट आहे तो USB 2.0, हे टोटल 4 पोर्ट आहेत या मदरबोर्डला। ॲज पर रिक्वायरमेंट किंवा ॲज पर मदरबोर्डच्या मॉडेल नंबरनुसार वेगवेगळे मल्टिपल नंबर्स ऑफ USB पोर्ट्स असतात। तर या मदरबोर्डला 4 पोर्ट्स आहेत। या पोर्टचा वापर आपण या ठिकाणी कीबोर्ड, माऊस, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क, वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंटर्स म्हणा किंवा N नंबर्स ऑफ डिव्हाइसेस, फॉर एक्झाम्पल वेब कॅमेरा पण या ठिकाणी जोडू शकतो आहे। आता हा भरपूर म्हणजे 90% प्लस प्रॉडक्ट हे USB थ्रू जोडले जातात। तर ह्या USBचा वापर इनपुट आणि त्याच पद्धतीनं आउटपुट डिव्हाइस म्हणून पण केला जातो। त्यानंतरचा जो पोर्ट आहे तो 1394A पोर्ट, म्हणजे हा ॲज अ फायरवायर म्हणून पण याचा वापर किंवा याला म्हटलं जातं, कारण याच्या थ्रू आपल्याला व्हिडिओ कार्ड किंवा व्हिडिओ कॅमेरे जे असतात जे ओल्ड पद्धतीचे असतात त्याच्यामधून फास्ट डेटा ट्रान्सफर करण्यासाठी या पोर्टचा वापर केला जातो। त्यानंतरचा जो पोर्ट आहे तो लॅन पोर्ट, या लॅन पोर्ट थ्रू आपण इंटरनेट किंवा नेटवर्किंग करू शकतो। या पोर्टला RJ45 कनेक्टर जोडून ही केबल किंवा ह्याचा दुसरा एंड आपण स्विच, मोडेम किंवा इतर डिव्हाइसेसमध्ये जोडून डेटा ट्रान्समिशनचा म्हणजेच सेंड आणि रिसीव करण्याचा वापर केला जातो। त्यानंतर जे दिसतंय ते साऊंड म्हणजे साऊंड कार्ड आहे आणि ह्याच्या थ्रू आपण ABCDEF अशा वेगवेगळे पोर्ट आहेत। या पोर्ट थ्रू इनपुट किंवा आउटपुट देऊन आपण आपला PC ॲज अ लाईक मल्टीमीडिया PC म्हणून वापर करू शकतो आहे। तर त्याचे ABCDEF नुसार वेगवेगळे आउटपुट आणि इनपुट आहेत। तर सर्वात प्रथम A म्हणजे इथं आपण मायक्रोफोन म्हणजे माईक जोडू शकतो आहे। त्यानंतर B म्हणजे हा इथं साईड स्पीकर जोडू शकतो आहे। C लाईन आऊट म्हणजे ह्याच्यातून PCमधून आऊट लाईन काढू शकतो आहे। त्यानंतर D म्हणजे रिअर स्पीकर, त्यानंतर E लाईन आऊट, F सेंटर सबवूफर, अशा पद्धतीचे वेगवेगळे
आउटपुट आहेत ज्याच्या थ्रू आपण 5.1 7.1 असे स्पीकर जोडून आपल्याला ॲज अ लाईक मल्टीमीडिया डॉल्बी साऊंडसारखा सराउंडिंग सिस्टीमचे स्पीकर आणि लावून आपण आपला PC ॲज अ लाईक मल्टीमीडिया होम थिएटर वापर करू शकतो. त्यानंतर वरती eSATA USB डिव्हाइस, याच्या थ्रू आपण आपलं एक्सटर्नल कोणतंही स्टोरेज डिव्हाइस HDD SSD हार्ड डिस्क जोडून आपण आपला डेटा ट्रान्सफर करून घेतो. त्यानंतर जो लॅन केबल दिलेला आहे, जो RJ45 कनेक्टर दिसतो तो आपण लॅन पोर्टमध्ये जोडतो आहे. त्यानंतर VGA DVI HDMI हे सर्व डिस्प्ले आउटपुट आहेत, म्हणजे याच्या थ्रू आपण आपला मॉनिटर LCD स्क्रीन TV किंवा प्रोजेक्टर या पोर्टला किंवा या केबलला जोडून आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचं आउटपुट डिस्प्ले बघू शकतो आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला कोणत्याही प्रकारचं डिव्हाइस या मदरबोर्डच्या बॅक साईडला म्हणजे CPUच्या बॅक साईडला जोडून आपण आपलं वर्किंग चांगल्या पद्धतीने करू शकतो. किंवा कोणतीही अडचण आली तर आपण ह्या पद्धतीचा मॅप बघून आपले सर्व डिव्हाइस प्रॉपर कनेक्ट करू शकतो. थँक्यू.